नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या ऍप्लिकेशन आणि युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आधुनिक भारताचा इतिहास चालू केला होता मागच्या लेक्चर मध्ये. तुम्ही बराचसा पार्ट कव्हर केला असणार, बरोबर आहे. आपल्या आधुनिक भारताचा इतिहासामध्ये चालू करत असताना मी तुम्हाला 2-3 सिद्धांत सांगितले होते, ते थोडं रिवाइज करा. पहिला सिद्धांत होता, त्याचं नाव होतं बिग बँग थिअरी. ही बिग बँग थिअरी जी होती ती जॉर्जस लिमत्रे यांनी मांडली होती. दुसरं होतं भूखंड वनाचा सिद्धांत. हे अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलं होतं. त्यानंतर तिसरं होतं उत्क्रांतवादाचा सिद्धांत. हा उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला होता? चार्ल्स डार्विन. डार्विनचा उत्क्रांताचा सिद्धांत, बरोबर आहे. हे 3 सिद्धांत परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. ह्याच्यामध्ये काय सांगितलं की पृथ्वीची निर्मिती कशी झाली हे बिग बँग थिअरी मध्ये सांगितलंय. आपली पृथ्वीचं विभाजन कसं झालं, 7 खंड कशी झाली, हे भूखंड वनाच्या सिद्धांतामध्ये सांगितलं. सिद्धांत आहे तर सिद्धांत लिहा. भूखंड वनाचा सिद्धांत. उत्क्रांतवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे. आणि हे काय म्हणतात की माणूस हा माकडापासून झालेला आहे, म्हणजे माकडापासून बदल होऊन त्याच्यापासून माणूस झाला. तो होमोसेपियन नावाचा माकड होता. होमोसेपियन माकड. त्यानंतर एक पुस्तक लिहिलं यांनी, चार्ल्स डार्विन यांनी. त्या पुस्तकाचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पीसीज. ओरिजिन ऑफ स्पीसीज. त्यानंतर यांनी एक सिद्धांत मांडला, ते म्हणतात सक्षम तोच टिकेल. हे आपण सगळं पाहिले, म्हणून मी पटकन सांगतो. नाही पाहिलं असं लेक्चर त्यांनी पहिला लेक्चर पाहून घ्या. सक्षम तोच टिकेल अशा पद्धतीने हे सर्व सिद्धांत आपण पाहिले होते, बरोबर आहे. हा बिग बँग थिअरी जॉर्जस लिमत्रे, भूखंड वनाचा सिद्धांत अल्फ्रेड वेगनार, उत्क्रांतवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी आपली निर्मिती कशी झाली, माणसाची म्हणा किंवा इतर प्राण्यांची म्हणा, ती क्रांती यांनी मांडलेली, बरोबर आहे. तेवढं वारंवार विचारलं जातं म्हणून लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण डायरेक्टली चालू केलं होतं की 1453 मध्ये एक कॉन्स्टँटिनोपल नावाचा एक प्रांत होता. तो कॉन्स्टँटिनोपल नावाचा प्रांत हा तुर्कांनी जिंकून घेतला. आणि तुर्कांनी जिंकून घेतल्यानंतर युरोपीय लोकांचा भारतीय लोकांशी असलेला संबंध, तो संबंध तुटून पडला. मग त्याच्यानंतर बरेचसे युरोपीय लोक होते, त्यांनी आपल्या भारत देशामध्ये समुद्री मार्गाचा शोध घ्यायला चालू केलं. बघा काय म्हटलं मी, आधुनिक भारताची सुरुवात 1453 पासून होते. इथे कॉन्स्टँटिनोपल तुर्कांनी जिंकला. त्यानंतर सर्व युरोपीय लोक हे भारत देशाचा शोध घेण्यासाठी निघाले. त्याचा शोध घेण्यासाठी निघालेली पहिली व्यक्ती ही पोर्तुगीज होती. आणि पोर्तुगीज असून त्यांचं नाव होतं बार्थोलोमेव. बार्थोलोमेव हे पहिले पोर्तुगीज व्यक्ती होते जे भारताचा शोध घ्यायला निघाले. आणि ह्यांनी भारताचा तर शोध नाही लावला, पण केप ऑफ गुड होपचा शोध लावला. मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं मी. याच्यानंतर कोलंबस आला. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. त्यानंतर अमेरिको आला आणि अमेरिकेला नाव दिलं. अमेरिकेला नाव दिलं अमेरिको वेस्पुसी. बघा कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. अमेरिकोने अमेरिकेला अमेरिका असं नाव दिलं. अमेरिकोने अमेरिकाला अमेरिका असं नाव दिलं. हे 3 व्यक्तींची क्रमानं तुम्हाला माहिती पाहिजे. पहिले बार्थोलोमेव, मग कोलंबस आणि मग होता अमेरिको, बरोबर आहे. हा याच्यानंतर चौथा व्यक्ती होता, त्याचं नाव होतं वास्को द गामा. हा वास्को द गामा याने मात्र भारताचा शोध लावला. इसाबेला राणीची परवानगी घेऊन हा आला होता. इसाबेला राणीने
भरपूर सारं अर्थसहाय्य दिलं होतं आणि इसाबेला राणीची परवानगी घेऊन वास्को द गामा 1498 मध्ये भारताच्या कलिकत बंदरामध्ये केरळ येथे असलेल्या कलिकत बंदरामध्ये तो येऊन पोहोचला. ठीक आहे, इथं थोडासा अंतर येतं. इथे 1498 आणि इथे लिहिलंय केरळ. 1498 आणि लिहिले केरळ. ठीक आहे, इकडे लिहितो मी नंतर. बघा काय सांगितलं की 1453 साली पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर होता बार्थोलोमेव डायस. तो निघाला भारत देशाचा शोध घेण्यासाठी. त्याला भारताचा शोध लागला नाही, पण त्यांनी दुसराच काहीतरी शोध लावला. ते होतं केप ऑफ गुड होप. हे होतं आफ्रिका खंडामध्ये. आफ्रिका खंडाचं शेवटचं टोक होतं. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. अमेरिकेला अमेरिका असं नाव दिलं. वास्को द गामा इसाबेला राणीची परवानगी घेऊन 1498 मध्ये कलिकत बंदरामध्ये पोहोचला. ते केरळमध्ये आहे. झामोरीन राजाकडून यांनी सवलती मिळवल्या आणि भारत देशामध्ये हळूहळू आता पोर्तुगीज सत्ता स्थापन व्हायला चालू झाली होती. बरोबर आहे, हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं, सगळं पाहिलेलं आहे. त्यानंतर पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर भारत देशामध्ये बनला. त्याचं नाव होतं फ्रान्सिस्को दी अल्मेडा. फ्रान्सिस्को दी अल्मेडा हा फर्स्ट गव्हर्नर होता, पोर्तुगीज गव्हर्नर, जो भारत देशामध्ये सत्ता स्थापन केली होती. फ्रान्सिस्को दी अल्मेडा. त्यानंतर बघा, या फ्रान्सिस्को दी अल्मेडा याच्यानंतर ह्याने काय केलं, कोचीन राजधानी बनवली पोर्तुगीजांची. कोचीन राजधानी बनवली पोर्तुगीजांची. फ्रान्सिस्को दी अल्मेडा निघून गेला आणि दुसरा गव्हर्नर आला. त्याचं नाव होतं अल्बुकर्क. या अल्बुकर्कने काय केलं, तर पहिले सर्वप्रथम गोवा जिंकलं, दादर नगर हवेली दीव दमण जिंकलं, भरपूर सारा प्रदेश जिंकला आणि गोव्यामध्ये सती प्रथा बंद केली. सती प्रथा बंद केली गोव्यामध्ये. कोणी? अल्बुकर्कने केली. त्यानंतर तिसरा गव्हर्नर झाला, तो होता निनो डी कुना. आणि निनो डी कुनाने काय केलं, जी राजधानी कोचीन होती ती राजधानी आता गोवा बनवली. म्हणजे पोर्तुगीजांची राजधानी आता गोवा बनलेली आहे. इथपर्यंत आपण पाहिलेले. थोडंसं रिवाइज घेतलं फास्ट मध्ये. युट्यूब मध्ये आपल्याला लेक्चर अवेलेबल आहे. ऍप मध्ये सुद्धा हा लेक्चर अवेलेबल आहे, पहिला वाला तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे आणि हा लेक्चर सुद्धा युट्यूबला अवेलेबल असेल. बघा, इथपर्यंत आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं की सगळं व्यवस्थितरित्या लिहून घ्या, सगळं व्यवस्थितरित्या रिवाइज करा. ते 3-4 सिद्धांत, पोर्तुगीज कसे आले, कोण पहिला आला, कोणी काय केलं वगैरे. त्याचबरोबर जगाची प्रदक्षिणा, जगाची समुद्र मार्गाने प्रदक्षिणा घालायला निघालेला एक व्यक्ती होता. म्हणजे जगामध्ये असा एक पहिला व्यक्ती होता, तो समुद्र मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाला होता. पृथ्वीची प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वीभोवती एक गोल राऊंड मारायचं होतं त्याला. समुद्र मार्गाने प्रदक्षिणा करायला निघालेला पहिला व्यक्ती होता फर्डिनांड मॅगेलन. मॅगेलन. ठीक आहे, मॅगेलन किंवा मॅगेलन. जगाची समुद्र मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघालेला पहिला व्यक्ती होता फर्डिनांड मॅगेलन. आणि फर्डिनांड मॅगेलन यांनी जगाची पहिली समुद्र प्रदक्षिणा पूर्ण केली. जगाची पहिली समुद्र प्रदक्षिणा पूर्ण केली आणि जगामध्ये त्याचं नाव झालं. ठीक आहे, जगाची समुद्र मार्गाने पृथ्वी प्रदक्षिणा करणारा तो व्यक्ती होता, त्याचं नाव होतं फर्डिनांड मॅगेलन. आपण पोर्तुगीजांची सत्ता कशी स्थापन झाली हे पाहिलं. पोर्तुगीज आता भारत देशाचे मालक बनले हे पाहिलं. एक क्रम आपण पाहिला होता. त्या क्रमाचं नाव होतं पीडीईएफ. पीडीईएफ. पी म्हणजे पोर्तुगीज. पोर्तुगीज पहिल्यांदा भारत देशामध्ये आले. भारत देशात त्यांनी वर्चस्व स्थापन केलं, सत्ता स्थापन केली. हे भारत देशामध्ये आले 1498 ला. आपण पाहिलं वास्को द गामा 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी आपल्या कलिकत बंदरामध्ये येऊन पोहोचला होता.
आणि हे 1498 ला आलेले व्यक्ती 1961 मध्ये भारत देश त्यांनी सोडला. म्हणजे सर्वात अगोदर युरोपीय व्यक्ती कोण आले भारत देशात, तर पोर्तुगीज आले. आणि सर्वात शेवटी भारत देशातून कोण निघून गेले, तर पोर्तुगीजच निघून गेले. पण आले होते 1498 ला. 1453 ला कॉन्स्टँटिनोपल भारत देशात येण्याचा मार्ग बंद केला होता. आणि 1498 ला वास्को द गामाने हा शोध लावला, भारत देशाचा समुद्रमार्गी शोध लावला. 1961 ला त्यांनी गोवा प्रांत खाली करून ते परत गेले. म्हणजे पोर्तुगीज 1498 ला आले, 1961 ला गेले. पोर्तुगीजांची जी पहिली वखार होती ती वखार कोचीन येथे स्थापन झाली होती. तीच तिथं त्यांची राजधानी होती. वखार काय असतंय, जिथं गोडाऊन असतात, जिथे आपलं माल जो जमा करायचा असतो किंवा गोदाम असतात, तिथे आपण आपला कच्चा माल ठेवतो किंवा जिथं आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो असं ठिकाण असतं, ते वखार कोचीन येथे त्यांची स्थापन झाली होती. पुढं डच आले भारत देशामध्ये. डचांची पहिली वखार मसुलीपट्टणमला स्थापन झाली. हे सगळं वर्ष वगैरे कधी ते नंतर पाहूया आपण टप्प्याटप्प्यामध्ये. सध्या फक्त थोडं थोडं लक्षात ठेवा. पुढं इंग्रज आले भारत देशामध्ये. इंग्रज आले 1600 मध्ये भारत देशात आणि भारत देश सोडला 1947 ला. इंग्रजांनी 1947 ला भारत देश सोडला. या इंग्रजांची जी पहिली वखार होती ती पहिली वखार सुरत येथे स्थापन झाली. तसंच फ्रेंचांची पहिली वखार, ती वखार सुद्धा सुरत येथे स्थापन झाली. सुरतलाच फ्रेंचांची पहिली वखार स्थापन झाली. इंग्रजांची पहिली वखार सुरतला स्थापन झाली. डचांची मसुलीपट्टणमला आणि पोर्तुगीजांची कोचीनला. म्हणजे कोचीन, मसुलीपट्टणम, सुरत, सुरत, PDEF अशा पद्धतीने तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचे. तुम्हाला त्यांचे वखार कुठं स्थापन झाली हे लक्षात ठेवायचे, कारण वारंवार याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा बघा पोर्तुगीजांचा पूर्ण इतिहास आपण पाहिलाय. पोर्तुगीज कधी आले, कोणी काय केलं, कुठली लढाई वगैरे सगळं आपल्याला आता थोडंफार पाहिजे. आता आपल्याला पाहिजे अशी सत्ता डचांचं आणि फ्रेंचांचं भारत देशामधील वर्चस्व इतकं चांगलं नव्हतं. ज्यांचं वर्चस्व चांगलं नव्हतं त्याच्यामुळे ह्यांचा इतिहास जास्त अजरामर झालेला नाहीये भारत देशामध्ये. म्हणून आपण यांचा इतिहास अभ्यास नाही करत. आपण पोर्तुगीजांचा करतो, आपण इंग्रजांचा करतो. इंग्रजांचा इतिहास आता आपल्याला डीप मध्ये चालू करायचे. ते आले कधी, त्यांनी लढाया कुठल्या लढल्या, त्यांनी आपले महसूल व्यवस्था कशी लावली, कुठले कुठले उठाव झाले त्यांच्या विरुद्ध, त्यांनी कुठल्या कुठल्या समाज व्यवस्था बदलल्या, कुठल्या कुठल्या चालीरीती बदलल्या, त्यांनी कुठल्या कुठल्या लोकांना फाशी दिली, मारलं, कुठले क्रांतिकारक दडपून काढले, हे सगळं टप्प्याटप्प्यात पाहिजे. मग काँग्रेसची स्थापना का केली, 1857 चा उठाव कसा झाला, मग त्याच्यानंतर मग टिळककालीन काँग्रेसचं पाहायचंय आपल्याला. टिळक त्यांचं निधन झाल्यानंतर गांधी आले भारत देशामध्ये. गांधींनी भरपूर सारा बदल घडवून आणला आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवलं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये पाहिजे. हे टप्प्याटप्प्यामध्ये पाहत असताना याला बरेचसे लेक्चर जाणार आहेत. पण जेवढं लिहून देतो ते नोट्स बनवून तुमच्याकडे वारंवार रिवाइज केलं पाहिजे, तरच तुमच्या ते लक्षात राहणार आहे. बरोबर आहे. इंग्रज सत्तेचा पाया. इंग्रजी सत्तेचा पाया किंवा इंग्रज सत्तेचा पाया एकच आहे. इंग्रज कुठून आले होते, तर ब्रिटन या देशातनं आले होते. ते ब्रिटन किंवा त्याला आपण इंग्लंड असं म्हणतो आणि याची राजधानी आहे लंडन. म्हणजे हे सगळे लोक जे परदेशातून युरोपीय खंडातून आले होते, या सर्वांप्रती काय होतं की लंडन मध्ये एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक राणी सम्राज्ञी असायची. ती सम्राज्ञी तिथलं राज्यकारभार पाहत होती. त्या सम्राज्ञीची परवानगी घेऊन या लोकांनी काय केलं, इंग्रजांनी, तर एक तारीख होती, ती होती 31 डिसेंबर 1600. म्हणजे बघा काय काय सांगितलं, पृथ्वीची निर्मिती कशी झाली तो एक सिद्धांत, पृथ्वीचे विभाजन कसं झालं तो एक सिद्धांत, माणसाची निर्मिती कशी झाली हा सिद्धांत. मग त्याच्यानंतर आपण डायरेक्टली इकडे आलो. अध्यात्मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी घडल्या. म्हणजे माणूस कसा कबिल्यामध्ये राहायला लागला, त्याची माणसाचा मेंदूचा विकास कसा झाला, या सगळ्या गोष्टी ते लोक
संस्कृती कशी निर्माण झाली, धर्म, जाती सगळं पंथ निर्माण केले त्यांनी. मग त्यांना भरपूर सारे शस्त्र सामग्री केली, आगीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला आणि त्याच्यानंतर भरपूर सारे युद्ध झाले. सगळे लोक आपापसातले सर्व मोठे मोठे साम्राज्य निर्माण केले आणि असं करत करत भारत देश किंवा जगाची पुढची उत्पत्ती झालेली आहे. पण आपल्याला डायरेक्ट आपण वळालोय 1453 मध्ये. अध्यात्मध्यातला जो मगाचा इतिहास मी तुम्हाला सांगितला असं झालं असणार, तो सगळा आपल्याला नंतर पाहिजे. 1453 ला कॉन्स्टँटिनोपल तुर्कांनी जिंकलं. युरोपीय लोक भारत देशाचा शोध घ्यायला आले. शोध घ्यायला आल्यानंतर भरपूर साऱ्या जणांना अपयश आलं आणि कोण वास्को द गामाने भारताचा शोध लावला ते आपण पाहिले. झामोरीन राजा वगैरे होता. आता तसंच 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनी कोणाची? ब्रिटिशांची. ही ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांची स्थापन झाली 1600 मध्ये. बघा 31 डायरेक्ट शेवटचा दिवस आहे वर्षाचा. आणि ह्या वर्षाच्या दिवशी ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली आणि स्थापन झाल्यानंतर ऑब्विसली आता इथं राज्य होतं इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये. ब्रिटिशांचं ब्रिटन, ते ब्रिटनमध्ये राज्य होतं एका राणीचं. ती सम्राज्ञी होती, तिचं नाव होतं एलिझाबेथ. या एलिझाबेथ राणीकडून यांनी व्यापारी सवलती मिळवल्या, व्यापारी कंडिशन मिळवल्या आणि व्यापार करण्याची परवानगी मिळाल्यानंतर, व्यापारी सवलती मिळवल्या, व्यापारी करण्याची परवानगी मिळाल्यानंतर हे ईस्ट इंडिया कंपनी भारत देशामध्ये आले. बघा 31 डिसेंबर 1600 ला ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, बरोबर आहे. ह्याच कंपनीला परवानगी घ्यावी लागणार त्यांच्या राजाची, त्यांच्या राणीची. ती राणी होती एलिझाबेथ. तिने मात्र परवानगी दिली. दिल्यानंतर अनलिमिटेड वर्षासाठी परवानगी होती की तुम्ही कितीही वर्ष तुम्ही भारत देशामध्ये व्यापार करू शकता होता. तिकडूनचा व्यापार करून तिकडच्या वस्तू आपल्या देशात घेऊन या, आपल्या वस्तू त्यांच्या देशात घेऊन जा आणि तिकडे ते व्यापार करा, आयात निर्यात करा. आता हे लोक, ईस्ट इंडिया कंपनीचे लोक भारत देशामध्ये आले. भारत देशामध्ये आल्यानंतर तिथं अकबराचं राज्य होतं. भारत देशामध्ये आल्यानंतर 1600 ला अकबराचं राज्य होतं. अकबर हा असा राजा होता, त्यांनी ब्रिटिशांना म्हणजे 1601 मध्ये आले असतात, त्यांनी ब्रिटिशांना तिथं व्यापार करण्याची परवानगी दिली नाही, व्यापार करण्याची परवानगी नाकारली. कारण या अकबराला माहिती होतं की आपण अशा परकीय लोकांना असंच काही करून व्यापार करण्याची परवानगी देऊ शकत नाही, ही आपल्यासाठी भविष्यासाठी हानिकारक असणार आहे. त्याच्यामुळं 31 डिसेंबरला स्थापन झालेली ईस्ट इंडिया कंपनी लगेचच्या लगेच भारत देशामध्ये व्यापार करायला चालू केलं. कारण झालं काय? अकबराने व्यापार करण्याची परवानगी नाकारली. ही परवानगी नाकारल्यानंतर ते लोक परत फिरून गेले, परंतु अध्यात्मध्यात त्यांचं येणं जाणं भारत देशात राहिलं. काही वर्षानंतर म्हणजे लगेचच 1604 मध्ये अकबराचं निधन झालं. म्हणजे बघा 1600 ला स्थापना झाली, त्यांना परवानगी मिळाली नाही. 1604 मध्ये अकबराचं निधन झालं. निधन झाल्यानंतर त्या मुघलांचा जो बादशाह होता, तो बादशाह आता बनला जहांगीर. बघा अकबर का बेटा जहांगीर, जहांगीर का शाहजहान आणि शाहजहानचा औरंगजेब. बघा अकबरचा पोरया जहांगीर, जहांगीरचा पोरगा शहाजहान आणि शहाजहानचा पोरगा औरंगजेब. असं क्रम आहे. ठीक आहे, हा क्रम इकडे लिहितो, तिकडं ब्राईट होतं जरा. ठीक आहे, तिकडे थोडं उजेड येतं, इथपर्यंत तर दिसत असेल की 1604 मध्ये जहांगीर राजा होता. बघा, ठीक आहे. पहिला अकबरचा पोरगा जहांगीर, जहांगीराचा पोरगा शहाजहान. या शहाजहानने ताजमहल बनवलं आणि शहाजहानचा पोरगा औरंगजेब. अशा पद्धतीने हा क्रम आहे, तो क्रम आपल्या थोडाफार लक्षात असला पाहिजे, नंतर तो कामा येणार आहे. बरोबर आहे. बघा, इंग्रजी सत्तेचा पाया आपण पाहतोय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, ही तारीख कधी विसरायची नाही. सोपं आहे, 31 डिसेंबर 1600. हे लोक जेव्हा आले तेव्हा कोणाचं राज्य होतं असा प्रश्न आलाय की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा कोणाचं राज्य होतं भारत देशामध्ये? अकबराचं.
आणि ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारी सवलती कोणी दिल्या असं जर प्रश्न आलं तर ते जहांगीरांनी दिले. आता आपल्याला ते पाहिजे. काय झालं, अकबराने यांना परवानगी नाकारली. हे लोक परत गेले. परत गेल्यानंतर काही वर्षानंतर परत आले. तोपर्यंत सत्ता बदलली होती. आता जहांगीराचं राज्य होतं. जहांगीरामध्ये जहांगीराचे एक मेडिकल इमर्जन्सी होती. ती मेडिकल इमर्जन्सी इंग्रजांनी पूर्ण केली. म्हणजे एखादा आजार होता कोणाला तरी, असं समथिंग आहे ते मेन्शन, पाहून घ्या. ती मेडिकल इमर्जन्सी इंग्रजांनी पूर्ण केली, म्हणून इंग्रजांना त्यांनी व्यापार करण्याची सवलत दिली. व्यापारी सवलती दिल्या. मग कोणी दिल्या असा प्रश्न आला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार करण्याची परवानगी कोणी दिली, तर जहांगीराने दिली. बरोबर, जहांगीराने परवानगी दिली. मग जहांगीराने परवानगी दिल्यानंतर जी ईस्ट इंडिया कंपनी होती ती फक्त व्यापार करत होती. कधीपर्यंत ते आपल्याला पाहिजे आता टप्प्यात. बघा, एक एक गोष्ट आहे. एक एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. एक एक गोष्ट लिहून घ्या. 1600 ला स्थापन झालेली कंपनी ती 1604 ला भारत देशामध्ये व्यापार करण्याची परवानगी प्राप्त करू शकली. आणि प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपली पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. कारण सुरतच्या जवळपासच जहांगीराचं राज्य होतं. जहांगीर जवळपासच होता सुरतच्या पहिले त्यावेळेस. आणि जहांगीराने काय केलं, हा सुरतला असायचा पहिले. जहांगीराने काय केलं, इंग्रजांना सुरतमध्ये वखार स्थापन करण्याची परवानगी दिली. आणि त्यांची पहिली वखार सुरतमध्ये स्थापन झाली. बरोबर आहे. 1604 ला आलेले इंग्रज यांनी 1613 ला वखार स्थापन केली. परंतु हे लोक फक्त व्यापार करण्याचा काम करत होते. इंग्रज कशासाठी आले होते, व्यापार करायला. यांना आपल्या देशावर राज्य करायचं नव्हतं. पण झालं असं की हळूहळू यांना कळून चुकलं की भारत देश हा खूप समृद्ध आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. ह्या देशावरती आपण जर राज्य केलं तर आपल्याला भरपूर देशाची लूट करता येईल आणि भरपूर पैसा कमवता येईल. म्हणून यांनी 1604 पासून 1757 पर्यंत भारत देशाचा अभ्यास केला. बघा, एवढ्या वर्ष, म्हणजे जवळपास 150 वर्ष भारत देशाचा अभ्यास केल्यानंतर यांनी अशी एक लढाई लढली इंग्रजांनी. या लढाईने भारत देशामध्ये त्यांची सत्ता स्थापन झाली. 1757 ला काय झालं, तर अशी एक लढाई लढली हे. या लढाईने यांची इंग्रज सत्ता स्थापन झाली भारत देशामध्ये. बरोबर आहे. हा, बघा काय सांगितलं, 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. एलिझाबेथ राणी होती, तिने परवानगी दिली. जेव्हा हे भारतात आले तेव्हा अकबराचं राज्य होतं. अकबराने त्यांना परवानगी दिली नाही. त्यांना परवानगी दिली 1604 मध्ये जहांगीराने. जहांगीराने परवानगी दिली. त्यांनी 1613 पर्यंत सुरतला वखार स्थापन केली. सुरतला केली, मसुलीपट्टणमला केली, मग नंतर तिकडे कोलकात्याला पण केले. अशा भरपूर ठिकाणी त्यांनी वखार स्थापन केले, व्यापार केला. व्यापार केल्यानंतर यांनी आद्यामध्ये भरपूर साऱ्या लढाया लढल्या. त्या लढाया आपल्याला टप्प्याटप्प्यात पाहिजे. बरोबर आहे. 1604 पासून 1613 ला, इथं 1604 ला परवानगी मिळाली. परवानगी कशाची, व्यापाराची. व्यापार. त्यानंतर 1613 ला काय झालं, तर वखार स्थापन करून झाली. आणि 1757 ला काय होणार आहे, तर इथं प्लासी होणार आहे. प्लासी. ठीक आहे, प्लासीची एक लढाई. ठीक आहे. बघा, सगळं सगळं समजेल. टप्प्याटप्प्यामध्ये थोडं रिवाइज करणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. थोडं थोडं करून बघा. जेवढं सांगितले तेवढं रिवाइज करा. ठीक आहे, हेच महत्वाचं असेल. बघा, 1604 ला आलेले इंग्रज हे लोकांनी काय असंच लगेचच्या लगेच सत्ता स्थापन केली नाही. आद्यामध्ये भरपूर लढाया लढल्या. मग तिकडं इंग्रजांची लढाई, सॉरी, मराठ्यांची लढाया लढल्या पेशव्यांशी. तिकडं जाऊन साऊथ इंडियामध्ये टिपू सुलतान सोबत इंग्रज म्हैसूर युद्ध झाले. ते आपल्याला पाहिजे वेगळं. म्हैसूर युद्ध, अँग्लो म्हैसूर युद्ध. मग त्यानंतर आपलं मराठ्यांच्या सोबतचे युद्ध पाहिजे. तिकडे शिखांच्या सोबत युद्ध केले. म्हणजे अशा भरपूर लोकांना यांनी परास्त करत, इंग्रजांनी परास्त करत टप्प्याटप्प्यामध्ये भारत देशामध्ये आपली सत्ता स्थापन केली. म्हणजे असंच नाही आले दुसऱ्या दिवशी लगेच राज्य स्थापन केलं, असं नाही. बघा, खूप साऱ्या लोकांना हरवले. मुघलांना हरवलं, पेशव्यांना हरवलं, तिकडे जाऊन टिपू सुलतानला हरवलं, तिकडे शिखांना हरवलं. अशा सगळ्या लोकांना परास्त करत हे भारत देशाचे मालक बनले. म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांचा इतिहास आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये पाहिजे. पण तो आता नाही पाहिजे. आपल्याला थोड्या थोड्या मध्ययुगातलं चालू होईल तेव्हा आपण पाहूया की म्हैसूर युद्ध कसे लढले,
मग ब्रिटिशांचे युद्ध कसे लढले, शिखांसोबतचे युद्ध कसे लढले, या सगळ्या गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये पाहिजे. सुरतला जहांगीराने परवानगी दिली वखार बांधण्याची. मग काय झालं तर बघा, ब्रिटिशांचं ब्रिटिश किंवा इंग्रज या इंग्रजांनी एकूण 3 लढायांमध्ये महत्वाच्या लढल्या. त्या पहिली लढाई त्यांनी पोर्तुगीजांसोबत लढले. त्यानंतर बेडराची लढाई डचांसोबत लढले आणि एक होती दुसरी लढाई फ्रेंचांसोबत. ठीक आहे. बघा, ब्रिटिश किंवा इंग्रज एकच आहे. ह्या लोकांनी डचांसोबत जी लढाई लढले त्या लढाईला बेडराची लढाई म्हणतात. बेडरा, इथं ड आहे, बेडरा, ब बदकाचा बेडरा. डच ड, बेडराचा ड. ठीक आहे. फ्रेंचांची कशी लक्षात ठेवायची, वंदिवॉश. वंदिवॉश थोडं लक्षात ठेवायला कसं लक्षात ठेवायचं, फिनाईल लक्षात ठेवायचं. फिनाईल वरून आपण वॉश करतो, फिनाईल टाकून आपण वॉश करतो. म्हणून फ्रेंचांची लढाई झाली ती वंदिवॉशची लढाई आहे. आणि पोर्तुगीजांची लढाई होती स्वालीहोलची लढाई. ही लढाई महत्वाची लढाई ठरली त्यांना. ब्रिटिशांची डचांसोबत लढाई लढली ती बेडराची लढाई, जिंकले इंग्रज. ऑब्विसली इंग्रज जिंकला. फ्रेंचांची लढाई वंदिवॉशची लढाई होती. ही लढाई वॉश, फिनाईल वॉश. ठीक आहे. ही लढाई कोण जिंकले, ऑब्विसली इंग्रज. पोर्तुगीजांसोबत स्वालीहोलची लढाई आहे. स्वालीहोल, ही स्वालीहोलची लढाई कोण जिंकणार, तर ऑब्विसली जिंकणार इंग्रज. बरोबर आहे. हे सगळ्या लढाया जिंकले कोण, इंग्रज जिंकले. मग इंग्रज जिंकले म्हणूनच ते भारताचे मालक होऊ शकले. तशी त्यांच्याकडे युद्ध रणनीती होती, हुशार होते ते. त्यांना युद्धामध्ये कौशल्य होतं त्यांना. आता स्वालीहोलची लढाई ते जिंकले. स्वालीहोल पोर्तुगीज. स्वालीहोलची लढाई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांसोबत इंग्रजांनी एक तह केला. ब्रिटिशांचा आणि पोर्तुगीजांचा एक तह झाला. तो तह स्वालीहोलच्या लढाईनंतर झाला आणि ह्या तहामध्ये एक इंग्लंडचा किंवा ब्रिटिशांचा एक राजकुमार होता, ब्रिटिश राजकुमार. तो ब्रिटिश राजकुमाराचं नाव होतं दुसरा चार्ल्स. त्या दुसरा चार्ल्सला पोर्तुगीजांनी आपली पोरगी दिली. काय केलं, ब्रिटिशांची आणि पोर्तुगीजांची एक लढाई झाली स्वालीहोल. त्या स्वालीहोल मध्ये ब्रिटिशांना आपलं यश मिळालं. ते यश मिळाल्यानंतर त्यांनी तह केलं. तह केल्यानंतर त्यांचा एक राजकुमार होता दुसरा चार्ल्स. त्या दुसऱ्या चार्ल्सला काय केलं, तर दुसऱ्या चार्ल्सला आपली राजकुमारी दिली पोर्तुगीजांनी. आणि ह्या दुसऱ्या चार्ल्सने, दुसरा चार्ल्स हा शब्द येतो. ठीक आहे. तर ब्राईट होते भरपूर. दुसरा दुसऱ्या चार्ल्सला आपली राजकुमारी दिली आणि त्याचबरोबर आंदण किंवा त्याला आपण हुंडा म्हणतो, आंदण म्हणून मुंबई दिली पोर्तुगीजांनी इंग्रजांना. बघा किती महत्वाचं झालं. म्हणजे इंग्रजांना एक प्रकारे लॉटरी लागली. कारण ह्याच्या अगोदर ह्यांच्याकडे काही नव्हतं, इंग्रजांकडे काही नव्हतं. इंग्रजांनी काय केलं, एक लढाई लढले पोर्तुगीजांसोबत. ऑलरेडी मुंबई पोर्तुगीजांकडे होती. ती स्वालीहोलची लढाई जिंकल्यानंतर ब्रिटिश राजकुमार दुसऱ्या चार्ल्सला आपली राजकुमारी पण दिली आणि दुसरं आंदण म्हणून हुंड्या म्हणून मुंबई सुद्धा दिली. बरोबर आहे. हुंडा म्हणून मुंबई सुद्धा दिली. त्याच्यानंतर डायरेक्टली आपल्याला आता पाहिजे ती म्हणजे प्लासीची लढाई आणि काही क्रम. या दोन गोष्टी पाहिल्यानंतर आज या लेक्चरला इथे थांबणार आहेत आपण. मग पुढचं क्रम झाल्यानंतर आपल्याला बक्सरची लढाई, अलाहाबादचा तह आणि काही कायदे वगैरे चालू करायचे. बघा काय झालं, 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1604 ला व्यापार करण्याची परवानगी मिळाली. 1613 ला वकार स्थापन झाली आणि त्याच्यानंतर डायरेक्टली 1757 आपल्याला पाहिलं आपण. पण आध्यात्मध्ये 1757 ची प्लासीची लढाई झाली नाही. त्याच्या अगोदर बेडराची लढाई झाली, त्याच्या अगोदर स्वालीहोलची लढाई झाली, त्याच्या अगोदर वंदिवॉशची लढाई झाली. या भरपूर साऱ्या लढाया जिंकल्यानंतर ते काय झाले, तर युरोपीय सत्तांशी त्यांनी आपला संघर्ष केला आणि युरोपीय सत्तांना परास्त करून टाकलं.
फ्रेंच आणि डच एवढे काही प्रभावीशाली नव्हते, एवढे काही भरभक्कम नव्हते, त्याच्यामुळे ते कधीच जिंकू शकले नाही. ते जास्त भारत देशामध्ये आपलं वर्चस्व स्थापन करू शकले नाही. परंतु पोर्तुगीज होते, पण ऑलरेडी आता पोर्तुगीजांसोबत त्यांनी संबंध स्थापन केलं. आपल्याला नाही का आपण पाहिलं की पोर्तुगीजांची पोरगी आणि इंग्रजांचा पोरगा याचं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर आता ते भांडण करणार नाही, लढाया लढणार नाही. बरोबर आहे? आता झालं काय की युरोपीय सत्ता मात्र शांत झाल्या. आता इंग्रजांना किंवा ब्रिटिशांना फक्त भारतीय सत्तांशी लढाया लढायच्या होत्या. आणि भारतीय सत्तांची लढाया लढून ते जर जिंकले, ते जिंकल्यानंतर काय होणार होतं? तर त्यांचं एक सत्ता आता भारत देशामध्ये येणार आहे. बरोबर आहे? हा. मग काय झालं? 1600ला स्थापन झालेली कंपनी, 1600ला स्थापन झालेली कंपनी ही डायरेक्टली 1757 पर्यंत शांत होती. 1757 पर्यंत हे काही फक्त व्यापार करत होते भारत देशामध्ये. ते दुसरं काही काम करत नव्हते. बरोबर आहे? 1757ला काय काय झालं? तर 1757च्या काळामध्ये एक बंगालचा नवाब होता. तो बंगालचा नवाब होता सिराज उद्दौला. बंगालचा नवाब होता सिराज उद्दौला. या सिराज उद्दौलाने काय केलं? या सिराज उद्दौलाने बरेचसे आपले असे कायदे कानून ब्रिटिशांच्या विरोधात पण बनवले होते. प्लस मध्ये बरेचसे सैन्य होते ते सिराज उद्दौलाकडे कामाला होते ब्रिटिशांचे. ते सुद्धा त्याला त्रास देत होते वारंवार. सिराज उद्दौला बंगालचा नवाब होता. बंगालचा नवाब असताना काय झालं की सिराज उद्दौलाच्या कामामध्ये बरेचसे इंग्रज नेहमीच त्याचा त्याच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करायला लागले होते इंग्रज. काय केले होते? बंगालचा नवाब होता सिराज उद्दौला आणि या सिराज उद्दौलाला भरपूर सारा त्रास देणं चालू केलं होतं. कोणी? इंग्रजांनी. सिराज उद्दौलाने काय केलं? तर सिराज उद्दौलाने इंग्रजांच्या विरुद्ध लढाई लढायचं ठरवलं. काय केलं? ब्रिटिश सिराज उद्दौलाच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करत होते. भरपूर सारा त्याचा कारभार होतं. त्या कारभाराची अनागोंदी माजली होती आणि सिराज उद्दौलाने ठरवलं की आता आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध एक लढाई लढायची. मग आता ब्रिटिश आणि मुघल असा एक संघर्ष पेटणार होता. ब्रिटिश आणि मुघल. मग ब्रिटिशांच्या बाजून कोण होतं? तर सध्याच्या स्थितीला ब्रिटिशांमध्ये असा प्रभावी नेताच नव्हता किंवा प्रभावी असा एक सरदार नव्हता त्यांच्यामध्ये. त्यांच्यामध्ये एक शिपाई होता. तो शिपाई त्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाइव्ह. म्हणजे झालं असं की मुघल त्या काळामध्ये भरपूर प्रभावी होते भारत देशामध्ये. मुघलांचं सोडलं तर भारत देशामध्ये मराठे सोडून दुसरं कोणीही इतर प्रभावीशाली असं नेतृत्व नव्हतं. कधी? 1757 ची गोष्ट आहे. त्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्ह हा एक शिपाई होता. या शिपायाने असा एक नाही का युद्ध रणनीती आखली. त्या युद्ध रणनीतीने मुघलांच्या विरुद्ध विजय कसा मिळवायचा हे आता रॉबर्ट क्लाइव्हने सगळं युद्धनीती आखून दिली होती. मग मुघलांच्या बाजून कोण होता? तर मुघलांच्या बाजून मुघलांचा नवाब होता. त्याचं नाव होतं सिराज उद्दौला. ब्रिटिशांच्या बाजून होतं रॉबर्ट क्लाइव्ह आणि मुघलांच्या बाजून होता सिराज उद्दौला. सिराज उद्दौलाने ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि ऑलमोस्ट सिराज उद्दौलाचा विजय होणार होता. कारण सिराज उद्दौलाकडे भरपूर युद्धसाठा होता, त्याच्याकडे दारुगोळा होता, त्याच्याकडे भरपूर सैन्य होतं. परंतु प्रॉब्लेम असं झालं की ब्रिटिशांना कळून चुकलं की ही लढाई आता आपण जिंकणार नाही. ही लढाई जर जिंकायची असेल तर आपल्याला असं काहीतरी हत्यार वापरावं लागेल की जेणेकरून आपण या सिराज उद्दौलाचा सामना करू शकू. मग त्यांनी काय केलं? रॉबर्ट क्लाइव्हने सिराज उद्दौलाचा एक सेनापती होता. सेनापती. त्या सेनापतीचं नाव होतं मीर जाफर. सेनापतीचं काम असतं आपल्या सगळ्या सैन्यांची पाठराखण करणं, सैन्यांना आदेश देणं. काय म्हटलं मी? 1757ला 23 जून 1757 अशी तारीख आहे ती सांगतो मी. ह्या तारखेला काय झालं? सिराज उद्दौलाने बंगालचा नवाब होता सिराज उद्दौला. सिराज उद्दौलाने ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. का? कारण ब्रिटिश त्याच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करत होते. हा युद्ध बऱ्यापैकी जर 100% ह्याला साथ मिळाली असती सिराज उद्दौलाला तर ऑब्व्हियसली तो जिंकणार होता.
पण झालं असं, ब्रिटिशांचा जो एक शिपाई होता रॉबर्ट क्लाइव्ह, त्या रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, या रॉबर्ट क्लाइव्हने अशी एक युद्ध रणनीती आखली की त्याच्यामुळं मीर जाफरला एक आमिष दाखवलं, की मीर जाफरला म्हटलं की तुला आम्ही पुढचा बंगालचा नवाब बनवतो, तू सिराज उद्दौलाला मारण्यासाठी आम्हाला मदत कर. मग ह्यांनी काय केलं, सिराज उद्दौलाला मारून टाकलं. बघा किती भारी. म्हणजे युद्ध जिंकायचं होतं, युद्ध जिंकण्यासाठी ऑलमोस्ट यांना वाटत होतं की आपण ऑलमोस्ट युद्ध हरणार आहोत. पण झालं असं, सिराजुद्दौलाच्या सेनापतीलाच असं सांगितलं की तू आम्हाला युद्ध जिंकण्यामध्ये मदत कर. जिंकलो आम्ही युद्ध की तुला बंगालचा नवाब बनवतो. तू काय कर, सिराजुद्दौलाला मारून टाक. आणि तेच झालं. युद्ध करत असताना मीर जाफरने दगाबाजी केली आणि रॉबर्ट क्लाइव्ह आणि मीर जाफरने मिळून सिराजुद्दौलाला मारून टाकलं. मग काय झालं, प्लासीच्या लढाईच्या अगोदर प्लासीच्या लढाईच्या अगोदर बंगालचा जो नवाब होता, तो नवाब होता सिराज उद्दौला. आणि प्लासीच्या लढाईच्या नंतर बंगालचा जो नवाब बनलाय, तो नवाब आता बनलाय मीर जाफर. का? कारण मीर जाफरला सांगितलंच होतं की तू फक्त आम्हाला युद्ध लढायला मदत कर. ते युद्ध जर आम्ही जिंकलो, ते जिंकल्यानंतर आम्ही तुला बंगालचा नवाब बनवू. बघा, ब्रिटननी किंवा इंग्रजांनी किती युद्धनीती चांगली आखली की ज्या म्हणजे शत्रूला पराभूत करायचं होतं, त्या शत्रूच्या मित्राला किंवा शत्रूच्या सेनापतीलाच त्याचं दुश्मन बनवलं. हा दुश्मन बनला मीर जाफर. या मीर जाफरने सिराजुद्दौलाला फक्त बंगालचा नवाब पदासाठी मारून टाकलं. आणि ही लढाई, प्लासीची लढाई, ही जिंकली इंग्रजांनी. बघा, प्लासीची लढाई जिंकली, प्लासीची लढाई जिंकली ब्रिटिशांनी. प्लासीची लढाई जिंकली ब्रिटिशांनी, प्लासीची लढाई जिंकली इंग्रजांनी. बघा, सिंपल मध्ये काय केलं, 1757 तेवीस जून 1757, हे पाठच ठेवायची तारीख. 2-3 बघा, 2 आणि 3 लगातार आहे, जूनची तारीख आहे. आणि 1757 आहे. 1757च्या 100 वर्षानंतर 1857चा उठाव होणार आहे. आणि 1757च्या 100 वर्षापूर्वी 1657ला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. बघा, बंगालचा नवाब सिराजुद्दौला होता. सिराजुद्दौलाने इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. इंग्रजांनी काय केलं, त्याचा जो सेनापती होता मीर जाफर, त्या मीर जाफरला आमिष दाखवलं. हा आमिषाला भाळला आणि याने काय केलं, यांनी दगाबाजी केली सिराजुद्दौलाच्या अपोजिट आणि सिराजुद्दौलाला मारून टाकलं. बंगालच्या प्लासीच्या लढाईच्या अगोदर बंगालचा नवाब होता सिराजुद्दौला आणि प्लासीची लढाई झाल्यानंतर बंगालचा नवाब बनला मीर जाफर. अशा पद्धतीने आपल्याला प्लासीची लढाई आपण पाहिली. प्लासीची लढाई झाल्यानंतर काही वर्षानंतर बक्सारचं युद्ध होणार आहे. ते युद्ध आपल्याला नंतर टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला पाहिजे. फक्त एक क्रम लक्षात ठेवायचा तुम्हाला, तो वारंवार येतो. तो सध्या थोडा क्रम पाहूया. मग पुढचा जो इतिहास आहे तो आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये पाहिजे. जसं की 1757 म्हणजे कधी, 23 जून. 23 जून 1757ला प्लासीची लढाई झाली आणि ही लढाई जिंकली ब्रिटिशांनी. सिराजुद्दौलाच्या विरुद्ध रॉबर्ट क्लाइव्ह होता. मुघलांच्या विरुद्ध ब्रिटिश होते आणि जिंकलं ब्रिटिशांनी आणि दगाबाजी केली मीर जाफरने. त्याच्यानंतर 1760 मध्ये मगाचं एक युद्ध पाहिलं आपण, ते युद्ध आहे वंदिवॉशचं युद्ध, फ्रेंचांसोबतचं युद्ध. फ्रेंच अपोजिट इंग्रज, जे की इंग्रजांनी जिंकलं होतं. हे लढाई सुद्धा 1760 मध्ये झाली. बघा, क्रमानुसार आलाय. त्यानंतर 1761 ला पानिपताचं तिसरं युद्ध झालं होतं. पानिपत तिसरे युद्ध जे झाले होते, अहमद शाह अब्दाली अहमद शाह अब्दाली आणि अहमद शाह अब्दाली आणि कोणामध्ये झालं होतं युद्ध, तर ते झालं होतं मराठ्यांमध्ये. मराठ्यांच्या बाजून किंवा पेशव्यांच्या बाजून होतं सदाशिवराव. बघा, हे सगळं आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये पाहिजे. त्यानंतर बघा, 1764 ला बक्सारचं युद्ध झालं. त्यानंतर 1765 मध्ये अलाहाबादचा तह झाला. बक्सारचं युद्ध जिंकल्यानंतर अलाहाबादचा तह झाला.
हे सगळ्या गोष्टी हा क्रम तुम्हाला वारंवार विचारतात. 1757 ला प्लासीची लढाई झाली, 1760 ला वंदिवॉशची लढाई झाली, 1761 ला पानिपताचं तिसरं युद्ध झालं, 1764 ला बक्सरचं युद्ध झालं आणि 1765 ला अलाहाबादचा तह झालं. हे सगळं आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बाकी सगळं पाहणार आहोत. आताच्या लेक्चरसाठी एवढंच. नोट डाऊन करा आणि वारंवार रिवाइज करा. ठीक आहे. धन्यवाद.